हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे ना मी चालले होते थोडंसं गावामध्ये मोबाईलच्या शॉपमध्ये चालले होते. माझ्या मोबाईलचा जो गोरिल्ला ग्लास असतो तो फुटला होता, तर मला तो दुरुस्त करायचा होता. आणि मग आम्ही थोडंसं फेरफटका पण असं सहज मारून येतो. तर घरी आल्यानंतर पाणी आलं. 7:30 वाजता आमचं संध्याकाळी पाणी येतं. तर माझे हे सकाळपासूनचे भांडे असेच पडले होते. मी पहिल्यांदा पाणी आल्यानंतर पटकन भांडे घासून घेतले. आता तुम्ही म्हणाल की एवढी भांडी कशाला पाडली, तर मी काय करते, सकाळी जोपर्यंत घरात आहेत तोपर्यंत सर्व पटपट कामं करून घेते, जसं की स्वयंपाक, झाड लोट, भांडे आणि थोडेसे कपडे. आणि मग कामाला गेले की मी जसं तर तसं सर्व काही ठेवते. फक्त घर वगैरे व्यवस्थित ठेवते आणि पूर्ण लक्ष मी बाळाकडे देते. का तर इथे आम्ही पुण्यात तिघंजणच असतो. मग बाळासोबत खेळायला वगैरे कोण नसल्यामुळे मग मीच त्याच्यासोबत दिवसभर खेळते. मग संध्याकाळी आल्यानंतर त्यांची जबाबदारी मी पूर्ण त्यांच्यावरच टाकते. तर इथे मी आता संध्याकाळच्या जेवणासाठी दाल खिचडी बनवते. सकाळी मी आहोंचा डबा बनवला होता, पण त्यांनी काय केलं, त्यांना वेळच मिळाला नाही टिफिन खाण्यासाठी. मग त्यांनी रिटर्न घरी टिफिन तसाच घेऊन आले आणि त्यांनी 4 वाजता आल्यानंतर टिफिन खाल्ला. मग त्यांना काही भूकच नव्हती. मग म्हटले थोडंसंच काहीतरी बनव लाईटली. मग काय, मला पण तेवढाच चान्स पाहिजे असतो. मग मी लगेच दाल खिचडी बनवायला घेतली. तर इथे मी आमच्या तिघांसाठी दाल खिचडी बनवते. त्याच्यासाठी मी अर्धा वाटी तांदूळ, त्याच्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून मुगाची डाळ आणि नंतर 4 टेबलस्पून मसुरीची डाळ. तर मसुरीची डाळ थोडीशी मुगाच्या डाळीपेक्षा जास्ती घ्यायची, त्याच्यामुळे दाल खिचडीला एकदम भारी टेस्ट येते. एक कांदा चिरून घेतला आहे, अर्धा टमॅटो घेतलं चिरून, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, आलं असं सगळं तेलामध्ये छान असं फ्राय करून घेतलं. टमॅटो टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी चटणी, आता मी ते थोडीशी चटणी वापरते का तर बाळ पण तेच आम्ही जे खातो ते खातो. आणि मग नंतर हळद आणि थोडंसं धनाजिरा पावडर टाकलं. ते तेलामध्ये सगळं फ्राय करून झाल्यानंतर हा तांदूळ आणि डाळ सगळं टाकलं. ते पण थोडंसं मी फ्राय करून घेते. मग तांदळाला असा चिकटपणा येतो. मग पाणी टाकलं. आता खिचडी बनवतो आहे त्याच्यामुळे पाणी जरा थोडंसं प्रमाणापेक्षा जास्त टाकायचं, म्हणजे छान अशी पातळ खिचडी होते. मग पाणी टाकून दिल्यानंतर मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि 3 ते 4 सुट्ट्या होईपर्यंत ठेवून द्यायचा कुकर गॅसवरती. हे बघा, आता मस्त खिचडी तयार झालेली आहे. आता जेवण करून घेतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.